मला काढणं आता तिलाही शक्य नाहीये. तुम्ही विसरताय का बहुतेक? अरे हसत काय ससा? इट कुड बी अ सिरियस मॅटर. मानसी मॅम, इट कुड बी सिरियस फॉर यू, नॉट फॉर मी. हा, तो आताही हसतच म्हणाला. आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतीये इश्क रिस्क भाग 12. आरुष घरी पोहोचतोय तोच त्याला मानसीचा कॉल आला. मानसी मॅम, त्यांनी आता या वेळेला का कॉल केला असेल विचार करतच त्याने तो उचलला. हॅलो हॅलो मानसी मॅम, घड्याळात पाहिलं का किती वाजलेत? हा ऑफिसचा वर्किंग आवर नाही आहे. हो माहिती आहे मला मिस्टर आरुष, बट तसंच महत्त्वाचं बोलायचं होतं म्हणून मी कॉल केला आहे. अहो म्हणून यावेळेस? एवढा तरी माझा पर्सनल टाईम मिळू द्या मला. हो पण इथे माझा जॉब तू असा वारंवार डेंजर झोनमध्ये घालवणार असशील तर मी तर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करेलच ना. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे तुला कळत नाहीये का? आज परी खूप वैतागली होती हा तुझ्या अशा वागण्याने. मला वाटत होतं की तुमच्यात जे काही झालंय ते सुधारण्याचा तू प्रयत्न करशील, काम वेळेत पूर्ण करशील आणि तिचं तुझ्याबद्दलचं मत बदलवण्याचा प्रयत्न करशील, पण नाही, तू तर वेगळंच वागत आहेस. अरे काय वागलो मी आता? जे झालं ते चुकून झालं, तुम्हालाही माहिती आहे ना. ते जे काही असेल, यु नो, ती फारच वैतागली होती आज आणि रागाच्या भरात तुला जॉबवरून काढून टाकेल असंही बोलत होती. मानसीचं हे बोलणं ऐकून तो एकदम मोठ्याने हसू लागला. बट मॅम, खरंच आता तिनं हे बोलून काही उपयोग आहे का? जे ती सध्या तरी करू शकणार नाहीये. मला काढणं आता तिलाही शक्य नाहीये. तुम्ही विसरताय का बहुतेक? अरे तू हसत काय आहेस असा? इट कुड बी अ सिरियस मॅटर. मानसी मॅम, इट कुड बी सिरियस फॉर यू, नॉट फॉर मी. हा, तो आताही हसतच म्हणाला. व्हॉट आरुष, यू आर टॉकिंग लाईक दिस वे विथ मी नाव. मी तुला गरज असताना तुझी मदत केली आणि तू आहेस की? ओके सॉरी, डोंट वरी, मी प्रयत्न करेन ती वेळ पुन्हा न येऊ देण्याची. आरुष सावरून घेत म्हणाला. प्रयत्न नाही हा, तू तसंच करायचंयस. माझा जॉब धोक्यात घालून मी तुला मदत केली आहे आरुष. प्लीज कामावर नीट लक्ष दे. हा, मला पुन्हा तिच्याकडून तुझ्याबद्दल काहीही ऐकायला नाही मिळायला हवंय. हे असा कामात हलगर्जीपणा करणं, वेळेवर न येणं, ऑफिसचे रूल फॉलो न करणं चालणार नाही. हा, नाहीतर काय कराल तुम्ही मानसी मॅम? तसंही तुम्ही चुकीच्या वेळी हेल्प तर केलीच आहे ना माझी. आरुष काय बोलतोयस तू हे पुन्हा? दिस इज नॉट डन. हा, खरं तर तुझी मदत करायला म्हणून मी तुझ्या बाजूने विचार केला, तुझी मदत केली ती तुझ्या बहिणीसाठी, आणि आता तू हे असं बोलत आहेस? हो का? मग मला ओळखत नसतानाही तुम्ही का मदत केली? खरंच यामागे काहीतरी विचार असेलच ना तुमचा. तुमचा जॉब धोक्यात जाणार आहे याची कल्पना तर आधी तुम्हालाही होतीच की. हो होती. ॲक्च्युली यात एक स्वार्थ होता माझा, पण स्वतःसाठी नाही हा, परीसाठी. तिचा स्वभाव तू बदलू शकतोस असं वाटलं मला कुठेतरी, सो मी असं केलं. आणि तू मला फसवणार नाहीस असाही विश्वास वाटला म्हणूनच मी मदत केली. ओके, म्हणजे असं आहे तर ठीक आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी ट्राय करतो तिचा स्वभाव बदलायला, पण तुम्हाला ही माझी आणखी मदत करावी लागेल. मदत? आणि आणखी किती मदत करायची मी तुझी? आता करावी तर लागेल ना मॅम. यात मी एकटा काही नाही करू शकत. यासाठी वेळोवेळी तुमची मदत तर लागेलच. बरं, ते नंतर बघू. आणि तो रिपोर्ट पण ॲटलिस्ट उद्या तरी देणार आहेस की नाही? म्हणजे निदान तिच्यावर फर्स्ट इम्प्रेशन तरी पडेल. वेळेच्या आत तिला दिलंस आणि काही दिवस जरा शांतपणे कामावर लक्ष दिलंस ना तर नक्कीच तिचं मत तुझ्याबद्दलचं बदलेल. ही पहिली पायरी असेल तिचा विश्वास संपादन करण्याची.
ओके, बरं मी बघतोस काय? ओ मानसी मॅम, जरा वेळ बघा किती झालाय. आपण ना नंतर बोलू प्लीज. मला झोप येते आता. मी बघतो काय करायचं. तुम्ही प्लीज लोड नका घेऊ, नाहीतर मला उद्या उशीर होईल हा ऑफिसला. चालेल का तसं? नाही 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 नाही, तसं नको प्लीज. उद्यापासून वेळेवर यायचंयस हा तू. मी ठेवते फोन आता. बाय. पण तू विसरू नकोस हा, आता जे बोलणं झालंय आपलं. ती त्याला आठवण करून देत म्हणाली. हो मानसी मॅम, डोंट वरी. त्याने म्हणताच तिने फोन ठेवला आणि तो मात्र गालात गूढ हसत होता, जणू त्याने मनाशी आधीच काहीतरी प्लॅन केलेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी परी लवकरच ऑफिसमध्ये आली होती. आज तरी वेळेत रिपोर्ट मिळतो की नाही हे ती नक्कीच पाहणार होती आणि आरुष वेळेत येतो का हे सुद्धा पाहणार होती. कार पार्क करून ती नेहमीप्रमाणे ऑफिसच्या 3rd फ्लोअरला आली. केबिनकडे जाताना सहजच तिचं आरुषच्या केबिनकडे लक्ष गेलं, तर तो चक्क त्यावेळी तिच्याही आधी हजर होता. तिला त्याला पाहून एकदमच शॉक बसला. ती लगेचच तिच्या केबिनमध्ये येऊन बसली. काल थोडासा सरकवलेला पडदा अजूनही तसाच होता. तो अगदीच सिन्सिअरली काम करताना दिसत होता. अखिलचा तर अजूनही पत्ता नव्हता. तोच काय ऑफिस बॉय सोडला तर कोणीच ऑफिसमध्ये नव्हतंही. का कोणास ठाऊक त्या क्षणाला त्याचा राग तिला आला नाही आणि उलट याचं आश्चर्य मात्र वाटत होतं. राकेश, 1 कप कॉफी पाठव माझ्यासाठी केबिनमध्ये. तिने फोन करून पॅन्ट्रीमध्ये सांगितलं आणि फोन खाली ठेवलाच होता एवढ्यात डोर नॉक करत आरुषने विचारलं, मे आय कम इन मॅम? येस कम इन. मॅम, हे सगळे रिपोर्ट जे तुम्हाला काल हवे होते, इट्स डन. तो हातातली फाईल तिच्या हातात देत म्हणाला. ओ रिअली? लेट मी सी. ती त्याने दिलेली फाईल चालत पाहू लागली. सगळे रिपोर्ट व्यवस्थित होते जसे तिला हवे असायचे. सगळं परफेक्ट. नाव ठेवायला ही जागा नव्हती. गुड, कीप इट अप. ती फाईल साईडला ठेवत म्हणाली. या मॅम, थँक्यू. म्हणत तो बाहेर जायला म्हणून निघाला. एवढ्यात तिनं त्याला विचारलं, मिस्टर आरुष, आज चक्क इतक्या लवकर आला होतात? हो, आज रिपोर्ट द्यायचे होते ना तुम्हाला. मी शब्द दिलेला तुम्हाला आणि मी दिलेला शब्द पाळतो. ओ, इट्स गुड. चांगली सवय आहे. कीप इट अप. या मॅम, थँक्यू. म्हणत तो निघून गेला आणि त्याचं ते अदबीने वागणं आज तिला त्याच्याबद्दल वेगळा विचार करायला भाग पाडत होतं. काही वेळाने इतर स्टाफ आणि मानसीही आले. अधूनमधून तिचं लक्ष आरुषकडेच होतं आणि तो आज अगदीच सिन्सिअरली काम करत होता. तिचं तिलाही खरं वाटत नव्हतं की याच मुलाने काल दिवसभर तिचं डोकं खाल्लेलं. ती आताही आरुषकडेच पाहत होती. मानसीने नेमकंच हेरलं. परी, काय ग, अजून तरी रिपोर्ट मिळालेत की नाही? का नाहीच? मी जाऊन पाहू का त्या आरुषला? नाही नको. आय मीन सकाळीच मिळालेत मला रिपोर्ट. अरे वा, बोलली नाहीस तू. आज बहुतेक सूर्य पश्चिमेला उगवलाय. काय ग, तू काही बोललीस का त्याला? लवकर येऊन रिपोर्ट काय दिले आणि आज चक्क सिन्सिअरली काम चालू आहे त्यांचं. ती कामात घडल्याचं दाखवत बोलत होती. अगं चांगला आहे ग तो मुलगा तसा. आता एखाद्या वेळी चूक होते, तेवढीच ध्यानात ठेवायची का आपण? मानसी तिला समजावत म्हणाली. असेल, मला काय त्याचं, माझं काम होण्याशी मतलब. तसंही असंच काम केलं तर मला काही प्रॉब्लेम नाही, पण म्हणून मी माझ्या कारसाठी त्याला कधीच माफ नाही करणार आहे. हा, कधीच. ओके, जाऊ दे ना आता तो विषय. हो, तेच बरं पडेल. चल, मी आज निघते घरी लवकर. हो, का ग, आज इतक्या लवकर घरी निघालीस? अगं पुढचा आठवडाभर मी नसेल इथं, दिल्लीला चालले. तुला बोलले तर होते. इथली सगळी कामं तू पाहणार आहेस ॲज युजल. मला घरी जाऊन तयारी तरी करायला हवी. काही प्रॉब्लेम आलास तर मला कॉल करशील. नक्कीच. ओके, मग चल, बाय. म्हणत परी घरी जायला निघाली. आरुषने परीला बाहेर जाताना पाहिलं आणि मनातूनच खुश झाला. ती बाहेर पडलेली पाहिली आणि लगेचच मानसीच्या केबिनमध्ये आला.
मे आय कम इन मॅम? येस येस आरुष, ये ना. वा, आज लवकर ऑफिसमध्ये आलास, रिपोर्टही तिच्या हातात लवकर दिलेस. गुड, मानलं हा तुला. थँक्यू मॅम, बट तेच जाणून घ्यायचं होतं मला. म्हणजे तुम्हालाही काही बोलल्या असतीलच, कौतुक वगैरे काहीतरी केलं असेल. हो, पण काही कौतुक वगैरे केलं नाही आहे तिने. एका कामावरती लगेच जज करत नसते कोणाला. बट येस, तिला आवडलं असणार काम वेळेत करून दिलेलं. आता हे असंच काम करत राहा, कीप इट अप. आणि आता जाणून घेतलं असेल तर जाऊन तुझं काम कर आता. ओह मानसी मॅम, आणि हे परी मॅम कुठे गेलं? घरी की काय? हो, आता तरी घरीच गेली आहे, पण ती दिल्लीला जाणार आहे. पुढचा आठवडा ती नसेल ऑफिसमध्ये. अहो काय सांगताय काय? वाव. ओय हॅलो, ती गेली म्हणजे रान मोकळं झालंय असं समजू नकोस. मी आहे अजून इथे. तुम्हाला कोण घाबरतंय? आरुष म्हणाला. काय म्हणालास? म्हणजे तसं नाही हो, घाबरतो थोडंफार तुम्हालाही, पण काय त्या नाहीत म्हटल्यावर थोडं मोकळं वातावरण असेल ऑफिसमध्ये. हो, पण म्हणून त्याचा गैरफायदा नाही घ्यायचा आहे मिस्टर आरुष. अरे काय मानसी मॅम, तुम्हाला तिच्यात बदल झालेला हवा आहे ना, मग मला थोडी सूट द्यावी लागेल. ती नसताना तरी. का बरं? ते मी नाही सांगणार, पण आता ही मिळालेली संधी मी सोडणार नाही. तुम्ही ते फक्त माझ्यावर सोडा, पण त्याआधी फ्रेंड्स. तो अचानक तिच्यासमोर हात पुढे करत म्हणाला. हे काय, मी का फ्रेंडशिप करायची तुझ्याशी? ती आश्चर्यचकित होत म्हणाली. बघा ऐकायचं तर, नाहीतर राहू द्या, मी चाललो. म्हणत तो डोअरकडे जायला वळला आणि ती थांबवेल याची वाट पाहत हळूहळू पावलं टाकू लागला. वेट आरुष, मी तयार आहे तुझ्याशी फ्रेंडशिप करायला. फ्रेंड्स. त्याने ऐकलं आणि तो वळला. गुड डिसिजन. म्हणजे आता मी तुला मानसी म्हणू शकतो ना? म्हणून त्याने तिचा हातात घेतला. हा? ती प्रश्नार्थक होत म्हणाली. हो, फ्रेंड्समध्ये अहो जाऊ कसं वाटेल? तो पुन्हा प्रश्नार्थक नजरेने म्हणाला तशी मानसी खळखळून हसली. ओके ओके, चालेल. मानसी म्हणाला तरी चालेल. आता फक्त बघच तू मानसी, आगे आगे देखो होता है क्या. तो तिरकस पाहत मनाशी काहीतरी विचार करत म्हणाला. काय करणार आहेस तू नक्की? तू फक्त बघच, कळेलच तुला हळूहळू. मी आलोच. म्हणून तो बाहेर निघून गेला. मानसीला मात्र काहीच कळत नव्हतं त्याच्या मनात काय चालू होतं. आपण बरोबर करत आहोत की चूक हेही तिला लगेच समजायला मार्ग नव्हता. आजचा भाग इथेच संपलेला आहे. आरुषनं काय प्लॅन केलं असेल? मानसीला हाताशी धरून तो नेमकं काय करणार आहे ऑफिसमध्ये ते जाणून घ्यायचं असेल तर ऐकत रहा इश्क रिस्क. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब